नमस्कार मंडळी. तुम्ही सध्या उत्पन्न दाखला काढण्याच्या प्रयत्नात आहात का? तलाठी कार्यालयात वारंवार फेऱ्या मारून अगदी वैताग आलाय ना? कुठले कागद लागतात, कोणता नवीन नियम आलाय, ऑनलाईन अर्ज करताना नक्की काय काळजी घ्यायची, हे सगळं कधी कधी खूपच गोंधळाचं वाटतं. तर मग हे विश्लेषण खास तुमच्यासाठीच आहे. महसूल गाव गप्पामध्ये तुमचं मनापासून स्वागत. आजचा आपला अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे उत्पन्न दाखल्याबाबतचा नवीन शासन निर्णय आणि नियमांची संपूर्ण माहिती. सरकारी कागदपत्रांची जुळवाजुळव करणं म्हणजे खरंच एक मोठं जिकरीचं काम वाटतं, हो ना? विशेषतः उत्पन्न दाखला काढताना अपूर्ण माहितीमुळे आपल्याला वारंवार खेटे मारावे लागतात. पण जर आपल्याकडे योग्य माहिती असेल आणि कागदपत्रांची अचूक जोड असेल तर हा सगळा मनस्ताप आणि वेळेचा अपव्यय आपण 100% टाळू शकतो. आजच्या या सत्रात आपण नेमकं काय पाहणार आहोत ते थोडक्यात सांगतो. आपण पाहूया उत्पन्न दाखला म्हणजे काय, नवीन शासन निर्णय नक्की काय सांगतो, आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण यादी कोणती, ऑनलाईन अर्ज कसा करायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्ज रिजेक्ट होऊ नये म्हणून कोणती कारणं टाळायची. तर मंडळी, चला सुरू करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. उत्पन्न दाखला म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर एखाद्या व्यक्तीचं किंवा कुटुंबाचं एका वर्षातील एकूण उत्पन्न किती आहे यावर शासनाने मारलेलं अधिकृत शिक्कामोर्तब म्हणजेच उत्पन्न दाखला. हा दाखला म्हणजे तुमच्या किंवा कुटुंबाच्या आर्थिक स्थितीचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि शासनाने प्रमाणित केलेला ठोस पुरावा असतो. आता हा दाखला लागतो कुठे कुठे? तर विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीपासून ते अगदी शैक्षणिक प्रवेशापर्यंत याची गरज पडते. शेतकऱ्यांच्या विविध सरकारी योजना, जात पडताळणी, EWS प्रमाणपत्र, विविध अनुदाने आणि काही वेळा बँकेच्या कामांसाठी सुद्धा हा कागद लागतो. ग्रामीण भागात तर या एका कागदाशिवाय आपली बरीचशी प्रशासकीय कामं अक्षरशः अडकून पडतात. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, नवीन शासन निर्णय काय सांगतो. बघा, आता सर्वात मोठा बदल असा झालाय की फक्त तोंडी माहिती देऊन अजिबात चालणार नाही. नव्या शासन निर्णयानुसार अधिकाऱ्यांना आता तुमच्या उत्पन्नाचे सर्व स्रोत तपासावे लागणार आहेत. मग ती शेती असो, नोकरी असो, तुमचा व्यवसाय असो वा पेन्शन. आता या सगळ्यासाठी भक्कम पुरावे देणं अनिवार्य झालंय. आणि हो, काही प्रकरणांमध्ये तर तहसील कार्यालयाकडून याची प्रत्यक्ष पडताळणी सुद्धा केली जाते. प्रशासकीय प्रक्रियेत आता किती पारदर्शकता आणि काटेकोरपणा आला आहे हे यातून स्पष्ट दिसतंय. शासनाने नियम अगदी स्पष्ट केले आहेत जेणेकरून खऱ्या गरजूंनाच या सर्व योजनांचा लाभ मिळेल. पूर्वीसारखं आता अंदाजे काहीही चालणार नाही, सगळं नियमानुसारच करावं लागेल. यानंतरचा आपला पुढचा आणि अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे ह्या सगळ्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात. कागदपत्रांची अचूक जुळवाजुळव ही आपली पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. ओळख आणि पत्त्यासाठी तुमचं आधार कार्ड, रेशन कार्ड आणि रहिवासी पुरावा लागतोच. उत्पन्नाचा पुरावा म्हणून जर तुमची शेती असेल तर 7/12 उतारा, नोकरी असेल तर वेतन प्रमाणपत्र म्हणजे सॅलरी स्लिप आणि व्यवसाय असेल तर त्याचे अधिकृत पुरावे लागतात. यासोबतच एक स्वघोषणापत्र आणि तुमचा पासपोर्ट साईज फोटो असणं अगदी अनिवार्य आहे. आता प्रत्यक्ष अर्ज भरताना तुम्हाला 2 महत्त्वाचे फॉर्म्स भरायचे असतात. एक म्हणजे मुख्य अर्ज, ज्याला फॉर्म क1 म्हणतात, आणि दुसरं म्हणजे प्रतिज्ञापत्र किंवा स्वघोषणापत्र. हे दोन्ही फॉर्म्स अत्यंत काळजीपूर्वक आणि अचूक भरणं खूप गरजेचं आहे, कारण यात तुम्ही दिलेली माहिती शासनासाठी अंतिम मानली जाते बरं का. चला आता बघूया सगळ्यात सोपी आणि पारदर्शक पद्धत, ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया. महाई सेवा केंद्र किंवा आपले सरकार पोर्टलवरून हा अर्ज आपण अगदी सहज करू शकतो. पोर्टलवर लॉग इन करून महसूल विभाग निवडायचा, तिथे उत्पन्न दाखला या पर्यायावर क्लिक करायचं. अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरायची, आपण तयार ठेवलेली सर्व कागदपत्रे एकदम स्पष्टपणे स्कॅन करून अपलोड करायची आणि शेवटी योग्य ती फी भरून आपला अर्ज सबमिट करायचा. सगळं व्यवस्थित असेल ना तर अवघ्या काही दिवसांतच तुमचा दाखला मंजूर होऊन जातो. पण थांबा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा अजून बाकी आहे, तो म्हणजे अर्ज नामंजूर होण्याची कारणे. अनेक लोकांचे अर्ज छोट्या छोट्या चुकांमुळे बाद होतात. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, उत्पन्नाची मुद्दाम चुकीची माहिती देणं हा आता एक गंभीर कायदेशीर गुन्हा मानला जातो. जर बनावट कागदपत्रे जोडली तर दाखला तर रद्द होतोच, पण सोबतच कडक कायदेशीर कारवाईसुद्धा होऊ शकते. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेत प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता ही अतिशय महत्त्वाची आहे.
बरेचदा काय होतं, अगदी छोट्या आणि साध्या चुकांमुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. जसं की नावात स्पेलिंग मिस्टेक असणं, एखादा महत्त्वाचा कागद जोडायला विसरून जाणं किंवा अपलोड केलेले कागद अस्पष्ट दिसणं. उत्पन्नाचा योग्य पुरावा न जोडल्यास किंवा संपर्कासाठी चुकीचा मोबाईल नंबर दिल्यास अर्ज थेट फेटाळला जातो. म्हणून माझी एक विनंती आहे, फायनल सबमिशन करण्यापूर्वी प्रत्येक गोष्ट दोनदा नक्की तपासून बघा. जाता जाता काही महत्त्वाच्या टिप्स नक्की लक्षात ठेवा. कोणत्याही माहितीसाठी नेहमी शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरच विसंबून राहा. एजंटवर पूर्णपणे आंधळेपणाने अवलंबून राहण्यापेक्षा स्वतः नियम समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि हो, भविष्यातील संदर्भासाठी आपण जोडलेल्या सर्व कागदपत्रांचे फोटो आणि PDF फाईल्स स्वतःच्या मोबाईलमध्ये नक्की सेव्ह करून ठेवा. मंडळी, जर योग्य माहिती आणि अचूक कागदपत्रे आपल्या हातात असतील तर कोणत्याही कार्यालयात आपली अडवणूक होत नाही. महसूल गावगप्पाच्या माध्यमातून अशाच महत्त्वाच्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तर मग शासन जेव्हा पारदर्शकतेकडे वेगाने पावले टाकते, तेव्हा एक जागरूक नागरिक म्हणून आपण आपली कागदपत्रे आणि माहिती नेहमी अद्ययावत ठेवण्यासाठी तयार आहोत का? विचार नक्की करा. ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. जय महाराष्ट्र.